श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये धनु राशीवर चर्चा करणार आहोत. धनु राशीला नवीन वर्षाचे पर्व कसे जाणार आहे हेच आपण पाहणार आहोत. धनु राशीच्या लोकांसाठी नवीन हिंदू नववर्ष म्हणजे सोनेरी काळ ठरणार आहे. 19 मार्चपासून 5 ग्रह मिळून नवीन कथा लिहिणार आहेत. धनुष्य राशीच्या लोकांसाठी अनेक आश्चर्यही होणार आहेत. 100% काहीतरी मोठं तुमच्या आयुष्यात घडणार आहे. मित्रांनो, जर तुमची राशी धनुष्य असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार खास असणार आहे. कारण 19 मार्च 2026 पासून सुरू होणारे नवीन हिंदू वर्ष धनुष्य राशीच्या लोकांसाठी सोनेरी काळ ठरणार आहे. या वर्षाच्या ग्रहाच्या अनेक राजयोग तुमच्या कुंडलिकेमध्ये बनणार आहेत. तुमच्या राशीतूनच. आणि हा जो व्हिडिओ आहे, जर तुमचा धनु लग्न आहे किंवा धनु राशी आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जसं इंग्रजी कॅलेंडरमध्ये नवीन वर्ष 1 जानेवारीपासून सुरू होतं आणि खूप ज्योतिषी नवीन वर्षाची भविष्यवाणी इंग्रजी कॅलेंडरनुसार करतात की नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल. पण ज्योतिषशास्त्रामध्ये आणि आपल्या शास्त्रानुसार हिंदू नववर्षापासून नवीन वर्ष सुरू होतं, नवीन संवत्सर सुरू होतं आणि त्या नव्या संवत्सरात एक ग्रह राजा असतो, एक ग्रह मंत्री असतो आणि ब्रह्मांडाचं एक मंत्रिमंडळ तयार होतं. आणि त्या ग्रहाच्या हातात ज्या वर्षाची कमान असते तेच ग्रह आपल्या जिंदगीवर परिणाम करतात, आपली कुंडलीवर परिणाम करतात, आपल्या राशीवर परिणाम करतात, आपल्या यशस्वीता व परिणामही करतात. तर आजची ही पोस्ट हिंदू नववर्षानुसार आहे. 19 मार्च चैत्र प्रतिपदेला सुरू होत आहे आणि असं मानलं जातं की ब्रह्माजीने हाच दिवस सृष्टीची निर्मिती केली होती, की रचना झाली होती आणि त्याचा उल्लेख शास्त्रातही केलेला आहे. तेव्हापासून हिंदू नववर्ष म्हणजे नवीन संवत्सर साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आणि 19 मार्चपासून नवीन हिंदू नववर्ष नवीन संवत्सर सुरू होत आहे. त्याला रोदर संवत्सर असंही नाव देण्यात आलं आहे. आणि कारण की गुरुवारच्या दिवशी, थर्सडेच्या दिवशी सुरू होत आहे, ज्या दिवशी सुरू होतं त्या दिवशी स्वामी ग्रह असतात, त्या वर्षाचा राजा असतो. कारण हे गुरुवारला सुरू होतं. देवगुरु बृहस्पती नवीन नववर्षाचा राजा राहणार आहे. राजाचा सेनापती म्हणजे मंगळ आहे, तो या नवीन हिंदू नववर्षाचे मंत्री ठरणार आहे. आणि चंद्राच्या हातातही 3 मंत्रालय असणार आहेत. तर हे तिन्ही ग्रह एकमेकांचे मित्र आहेत. बृहस्पती जेव्हा मंगळाबरोबर बसतो तेव्हा पंचम राजयोग तयार होतो. बृहस्पती जेव्हा चंद्राबरोबर बसतो तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. चंद्र आणि मंगळ जेव्हा एकत्र येतात तेव्हा लक्ष्मी योग तयार होतो. तेव्हा अनेक शुभयोग हे नव्या वर्षात तयार होत आहेत आणि नक्कीच ते धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम करतात. धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात काही मोठं घडणार आहे आणि राजयोग तयार होणार आहेत. तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडणार आहे. तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळणार आहे. तर हा नवीन हिंदू नववर्ष नवीन संवत्सर धनुराशीच्या लोकांच्या वैयक्तिक जीवन कसं असणार आहे, व्यावसायिक जीवन कसं असेल, तुमच्या आरोग्यासाठी कसं असेल, तुमचं प्रेम जीवनासाठी लव्ह लाईफसाठी कसं असेल, तुमच्या आर्थिक स्थितीची कसे असेल, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी वैयक्तिक जीवनाची चर्चा करूया. तर हा नवीन हिंदू नववर्ष तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येणार आहे. कुटुंबातलं प्रेम आणि बंधन कायम राहील. चांगले आणि दिलखुलास नाते टिकून राहणार आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये उत्साह कायम राहील, आनंद कायम राहील, सुख समृद्धी तुमच्या दारामध्ये नॉक मारायला येत आहे. यावर्षी तुम्ही ग्रहाच्या प्रभावाखाली खूप ऊर्जा, जोश आणि आत्मविश्वास जागवणार आहेत. कारण मंगळ तुमच्या आत्मविश्वासाला बळ देणार आहे. देवगुरु बृहस्पती जो धनु राशीचा स्वामी आहे, तो यावर्षी तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. बृहस्पतीचं महत्त्व नवीन हिंदू नववर्षामध्ये खूप मोठं आहे. त्यामुळे धनु राशीचे लोक खूप नशीबवान राहणार आहेत. जरी धनु राशीवर 29 मार्च 2025 पासून शनी ठय्या सुरू आहे, दरम्यान थोडेफार चढउतार तुमच्या आयुष्यामध्ये दिसत आहेत. पण तरीही नवीन हिंदू नववर्ष शनी ठय्याच्या काळातही तुमच्या वाटेतला अडथळा दूर करणार आहेत. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करणार आहात. तुमचा प्रभाव वाढणार आहे, तुमचे सामाजिक दर्जा वाढणार आहे. ही तर तुमच्या वैयक्तिक आयुष्याची गोष्ट झाली. पण आता तुमच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल, तर तुम्ही नोकरी करणारे असाल तर प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आवडत्या ठिकाणी पोस्टिंग होण्याची शक्यता आहे. तुमचे सिनियर्स, ऑफिसमधले बॉस तुमच्याबरोबर छान वागणार आहेत. ते तुमचा सल्ला विचारतील असं दिसेल. कारण तुमचं टॅलेंट पूर्णपणे समोर येणार आहे. तुमचं कौशल्य, तुमची आयडिया याचा सन्मान मिळणार आहे. तुमचे सिनियर्स तुमची मते घेतील, तुमच्याशी चर्चा करतील आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची चांगली ओळख होईल. त्यामुळे तुमचं नाव खूप वाढेल. जे लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत ते चांगल्या पगारावर मोठ्या कंपनीमध्ये जाऊ शकतात. तुम्हाला ऑफर लेटरही येऊ शकतं.
आणि जे लोक बेरोजगार आहेत, नोकरीच्या शोधात दर भटकत आहेत, या नवीन हिंदू नववर्षामध्ये धनुराशी आणि धनुलग्न असलेल्या लोकांसाठी नोकरीची मोठी संधी येणार आहे. तुम्ही मोकळे राहणार नाहीत, कुठेतरी तुम्हाला नोकरी नक्की मिळेल. तुम्ही तुमच्या पायावर उभे राहणार आहे, तुम्ही स्वावलंबी व्हाल आणि जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचा व्यवसाय वाढण्यास यशस्वी व्हाल. कुणीतरी नवीन व्यवसाय भागीदार सापडू शकतो. एखादी मोठी डील तुम्ही अंतिम करू शकता. एका व्यवसायाबरोबर दुसराही व्यवसाय सुरू करू शकता आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याचीही संधी मिळेल. हा नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप फेवरेबल राहणार आहे. जर तुमचं मार्केटिंगमध्ये कुठेतरी पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर कर्जमुक्तीचा मार्गही नक्की सापडणार आहे. तुमची बचतही वाढेल, उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील, हळूहळू तुम्ही कर्ज फेडत जाल. आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल, कॉम्पिटिटिव्ह परीक्षेची तयारी करत असाल किंवा परदेशामध्ये शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर देव, गुरु, बृहस्पती आणि मंगळ दोघे मिळून तुमची स्वप्न पूर्ण करणार आहेत. तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल, तुम्हाला जबरदस्त यश मिळेल, मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि तुमच्या आरोग्याबाबत सांगायचं झालं तर तुम्हाला थोडं पोटाशी संबंधित पचनसंस्थेची काही त्रास होण्याची शक्यता आहे, पण काळजी करायची गरज नाही. मधून तुमचं पचन थोडं अस्वस्थ होईल, पण काही गंभीर आजार होणार नाहीत. जर तुम्ही कुठल्या लांबणाऱ्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला आरामही मिळेल. थोडं सावध राहायला सांगतो. ड्रायव्हिंग काळजीपूर्वक करावी लागेल आणि शनिवारच्या रात्री फार उशिरा ड्रायव्हिंग करू नका. थोडं टाळा, जखम होऊ शकते. आणि तुम्हाला कोणालाही कर्ज देण्यापासून लांब राहायचं आहे. कोणाच्या खोट्या साक्ष्या देण्यापासूनही टाळायचं आहे. कुठल्याही कागदावर साईन करताना तो कागद नीट वाचून मगच साईन करायचे. विश्वासाने फक्त साईन करू नकोस, थोडीशी अडचण नंतर येऊ शकते. जर तुम्ही या गोष्टीचं भान ठेवलं तर अनेक ग्रह एकत्र येऊन तुम्हाला मोठं यशस्वीता देतील. तुम्ही जर रिअल इस्टेटमध्ये असाल, प्रॉपर्टी डीलिंग करत असाल, सेल्समॅन असाल किंवा सेल्स आणि परचेसेस काम करत असाल किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये असाल तर IT सेक्टरमध्ये असाल, मी आहे. जर तुम्ही ब्युरोक्रेट असाल, पोलीस असाल, मिलिटरीत असाल, वकील, जज, CA, चार्टेड अकाउंट असाल तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी जबरदस्त संधी मिळणार आहे. जे लोक हॉस्पिटलाइट सेक्टरमध्ये आहेत त्यांच्यासाठीही हे वर्ष खूप चांगलं राहणार आहे. जे लोक मीडिया आणि इंटरनेटमध्ये आहेत त्यांना आश्चर्यचकित करणार यश मिळेल. आणि जे लेखक, पत्रकार, रायटर, कलाकार आहेत त्यांची प्रतिभा आणि चमक कधीच खुलून येईल. यांचे कौशल्य जगासमोर येणार आहे. आणि पर्टेल प्रॉपर्टीबाबत काही वाद चालत असतील तर तो वादही सुटणार आहे. कोर्ट कचेऱ्यांच्या प्रकरणात तुम्हाला यशही मिळणार आहे. एकंदरीत सांगायचंय तर हा नवीन हिंदू नववर्ष धनु राशीवाल्यांसाठी एक आठवणीय वर्ष ठरणार आहे. तुमच्या आयुष्यातील दिशा आणि दशा ठरवणारं वर्ष आहे. तर आजच्या पोस्टमध्ये एवढंच. अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.